महेशजी, या पुढील सन्मान आपण करणार आहोत श्री संतोष परब. मी आपल्याला विनंती करेन आपण मंचावर यायचंय. शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणूनच कुठेतरी विकास अडकतो. त्याच विकासातला हा अडथळा दूर करण्याचं काम संतोषजी गेली कित्येक वर्ष करतायत. महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन, सामान्य माणसासाठी असणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ सामान्य माणसाला मिळावा यासाठी झटणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे संतोष परब. आणि अर्थात याच करिता 2024 साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारानं गौरविण्यात देखील आलेलं आहे. पुढील सन्मान करण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या वन ऑफ द मेन ऑर्गनायझर्स नैना पवार इथे उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करेन कृपया आपण देखील मंचावर यावं. आणि याचबरोबर आजचा शेवटचा सन्मान आपण अशा व्यक्तीचा करणार आहोत. असं म्हटलं जातं की पुरुषांनी हुशार असावं आणि स्त्रियांनी सुंदर, पण एक व्यक्ती जी हुशारही आहे आणि सुंदरही आहे. 1980-90च्या दशकामध्ये तुम्ही टीव्ही लावला की प्रत्येक 2 ऍड फिल्म मागे हा चेहरा तुम्हाला दिसायचा. जाई काजळ असू देत, ग्राईप वॉटर असू देत किंवा मग सिंह घेऊन स्क्रीनवर येणारा एक अतिशय हँडसम पुरुष असू देत. आय एम टॉकिंग अबाउट द वन अँड ओनली दीपन वर्तक. 4 मिनारच्या ऍड मधून प्रत्येक सिल्वर स्क्रीन आणि गोल्डन स्क्रीनवर झळकलेला हा हँडसम चेहरा आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याचबरोबर स्टुडिओ 90च्या माध्यमातून आज अनेकांचं करिअर बनवण्याचं काम ते करतायत. मी विनंती करेन दीपनजींना आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि त्यांच्याच छत्रछायेमध्ये संदीपजींनी गेली कित्येक वर्ष फोटोग्राफीचं प्रशिक्षण घेतलं आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या कार्यात हे त्यांनी फार खाजगीतलं आणि महत्वाचं सांगितलं बरं का. म्हणजे तुम्ही इतर ठिकाणी कसंही दिसत असाल, तुम्हाला छान हँडसम सुंदर बनवण्याचं काम दीपनजी गेली कित्येक वर्ष करतात. ही कॅमेराची जादू त्यांनी सांभाळली. स्टुडिओ 90चे सर्व व्हेरी डॅशिंग, व्हेरी हँडसम दीपन वर्तक. महेशजी, या पुढील सन्मान आपण करणार आहोत श्री संतोष परब. मी आपल्याला विनंती करेन आपण मंचावर यायचंय. शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणूनच कुठेतरी विकास अडकतो. त्याच विकासातला हा अडथळा दूर करण्याचं काम संतोषजी गेली कित्येक वर्ष करतायत. महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन, सामान्य माणसासाठी असणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ सामान्य माणसाला